असं बघायला गेलं तर लहानपणापासून आनंदच्या आयुष्यात एकही कुत्रा मांजर नाही आलेलं आहे. बरोबर. आमच्या आयुष्यात पहिला एलिफंट आला, मग लायन आला, मग टायगर आला, मग लेपर्ड आला, मग बेअर आला, मग हॉर्स आला आणि मग डॉग झालेत. म्हणजे गनाओबी, मोआना हे नंतर आले. कॉमन मॅनचा जो थॉट प्रोसेस असतो, ते सगळे आले, उभे राहिले, हा बोल बोल अत्तेशी बोल बोलव त्याला बोलव, आणि मी आपला बोलवतोय, हत्ती काय जवळ येईना. हत्ती इज व्हेरी प्रायव्हेट ॲनिमल. मला पण घाम फुटला. बेस्ट पार्ट ना ॲनिमल्स मध्ये काय असतो ना, ते डोंट जज यू. माणसं जज करतात. तुझे कपडे कुठचे आहेत, ते नायकीचे आहेत, म्हणजे ब्रँडेड आहेत की नाही. करेक्ट आहे. आम्ही बेसिक राहिलो तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. हत्तींना सर्कॅझम कळतं, एवढं मी अधिकारवाणीने तुम्हाला सांगतो. हो, कळतं. त्यांना सर्कॅझम कळतं, त्यांना बऱ्यापैकी तुमचा टोन कळतो. बाय नाव पीपल शुड अंडरस्टँड द सायन्स सेज की वाईल्ड लाईफ आणि ॲनिमल्स जर असतील तरच ह्युमन्स आर गोइंग टू सर्व्हाइव्ह इन फ्युचर, राईट. तर ते सर्व्हाइव्ह होण्यासाठी ॲनिमल्स सर्व्हाइव्ह, म्हणजे ह्युमन सर्व्हायव्हलसाठी ॲनिमल्सनी सर्व्हाइव्ह होणं गरजेचं आहे. ट्रीज अँड प्लांट्सचं सर्व्हायव्हल गरज आहे, कारण माणसाला ऑक्सिजन ते देतात. आपण काय देतोय? मुलांना काय शिकवतो? कुत्रा चावेल, वाघ खाईल, लांडगा गद्दारी करेल, कोल्हा धोका देईल, लांडगा गद्दारी करेल. पण प्रत्येक देवाला वाहन आहे की नाही? तुमच्या भांडणाचे विषय काय असतात? म्हणजे काय असे काय लागतं तुम्हाला भांडणाला खुराक? नमस्कार मंडळी, आपण आनंद आणि श्रिया यांच्यासोबत आहोत, जे म्हणावं तर दाम्पत्य आहेत, म्हणजे समाजाच्या दृष्टीने, पण खऱ्या अर्थाने ते मित्र आहेत आणि ते मैत्रीचे पत्ते पाळतात. दाम्पत्य आणि पत्ते असे मी कोटी केलेले, पण तिचा काही उपयोग नाही, कारण ते त्याच्या पलीकडे ते जे काय आहे ते एक वेगळं रसायन आणि वेगळं ब्लेंड आहे, वेगळं बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये. सो आपण आज पुन्हा एकदा त्यांची आपापसातली मैत्री आणि त्या दोघांची निसर्गाशी असलेली मैत्री याबद्दल जाणून घेऊया मैत्री स्पेशलमध्ये. सुरू करूया. हा प्रश्न असा आहे की खूप काळानंतर बघा आपल्याला काही जुने मित्र भेटतात. खूप वेळ गेलेला असतो मध्ये आणि पुलाखालनं बरंच पाणी गेलेलं असतं आणि मग अचानक ते समोर आलं तर अरे असं, आणि त्याच जिथे भेट थांबलेली असते पहिली तिथूनच दुसरी सुरू होते. असं प्राण्यांच्या बाबतीत झालंय का कधी तुमचं? राजा आणि राणा हे ज्यावेळी 11 महिने आणि 7.5 महिने, 11 महिने अच्छा आणि 7.5 महिने हा एवढे लहान होते तेव्हा ते सेपरेटेड होते आणि त्यांना वाचवलं. म्हणजे ते सेपरेटेड असताना त्यांनी जे लाईफ गिवअप केलं होतं. म्हणजे माझ्याकडे राजाचा व्हिडिओ आहे की त्यांनी 3 दिवस घेतले माझ्याकडे यायला. पहिल्या दिवशी माझ्याकडे फक्त बघत होतं, दुसऱ्या दिवशी माझ्या दिशेने आलं पण माझ्या जवळ आलं नाही, तिसऱ्या दिवशी जे जवळ आलं त्याने माझा हात पकडला, तोंडात घेतला, आईचं आचळ चोखावं तसा माझा हात चोखत होता आणि त्याच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. म्हणजे डोळे भरून आलेले, ते तुम्ही व्हिडिओत बघू शकता. एक गाई गोठ्यात बाळाला दूध ते वाटीत, बाळ दूध पिणार. आणि मग आमची मैत्री वाढत गेली. ते पिल्लू जे गिवअप झोनमध्ये होतं ते नॉर्मल केलं आणि ते जगलं पिल्लू. राजा राणा दोघंही जगले. आणि मला वाटतं ही 2015 ची गोष्ट आहे. त्यांना आजार होता काय? नाही, सेपरेटेड होते, म्हणजे दोघंही जंगलात हरवले, कळपापासून हरवले होते. कळपापासून. त्यांची आई आणि हे नव्हतं म्हणजे बिचारा राजा तर विहिरीत पडला, 150 फूट खोल विहिरीत पडला. आणि केरळच्या विहिरी ह्या एवढ्याच असतात, त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या नसतात. त्यामुळे त्याला बाहेर काढायला कळपाला शक्य झालं नाही. 2 दिवस कळप थांबला आणि नंतर निघून गेला. मग आम्ही 100 फुटावरती क्रेन लावली आणि तसा खड्डा बनवून एक रॅम्प तयार केला. तिकडे तो विहिरीचा भाग काढला आणि म्हणजे ते पाईप घालतात असे, एवढे ते सर्कल असतात त्याच्याने ते बनवतात. तर तेवढा एक भाग काढला आणि मग ते पिल्लू बाहेर काढलं. तर असं त्याला वाचवलं होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा ते वाचलं त्याच्यानंतर मला काही तिथे परत त्याला भेटायला जाता आलं नाही. तो मी गेलो 2025ला, 9-10 वर्षांनी. यंदाच. आणि मी गेल्यावरती ते पिल्लू, आता ते पिल्लू ह्या सिलिंग पेक्षाही मोठं आहे, मस्त राजभिंड आहे ते.
आणि टस्कर तो आहे, डॉन आहे, डॉन डॉन आहे, डॉन. हे दोघेही डॉन आहेत, तर त्यांच्या जवळ कोणी जात नाही. जात नाहीत. पण ते पिल्लू मी गेल्यावर तसंच लहान बाळासारखं धावत आलं. ते बॉडी तसाच लँग्वेज, माझा हात त्यांनी पकडला. त्याची इच्छा होती की मी त्याच्या हात जसा तो चोखायचा तसं मी त्याच्या तोंडात द्यावं हात. ते अधिकारी मागणं बोलायला लागले की सर असंच एकाला जवळ बोलवून त्यांनी उचलून फेकून दिले, तर तुम्ही रिस्क घेऊ नका. म्हटलं मला ह्याची भीती असण्याची गरज नाही आहे, पण नियम हे पाळले पाहिजेत म्हणून मी काय त्याच्या. पण त्यांनी माझ्याकडनं कुरवाळून घेतलं, त्यांनी माझ्याकडनं लाड करून घेतले आणि मी निघतोय म्हणल्यावरती लहान बाळाने करावी तशी चिडचिड त्यांनी त्या ठिकाणी केली हो, की नाही जायचं. हट्टीपणा ना, तो हक्क जे गाजवतात ना ते लोक, ते बघण्यात. हे निखळ आणि ह्याचे व्हिडिओ आहेत हा माझ्याकडे. हा, हे सगळे व्हिडिओ आहेत आपल्याकडे, जे काय हे मैत्री असल्याशिवाय शक्य नाही ना. एखादा माणूस गेल्याने आपल्याला काही फरकच पडत नसेल तर मग जाऊ तुम्हाला भेटू, तो ओके बाय. माणूस 10 वर्षांनी आठवेल तरी का? आठवेल का? 10 दिवसांनी नाही आठवत इकडे. 10 वर्षांनी मी गेलो होतो. बापरे. नाही, हे खरंच हे अद्भुत. हा शब्द मी वापरला ना, हे अद्भुतच आहे. कारण हे करताना ना रेफरन्स पॉइंट काहीच नाहीये. मी एलिफंट विस्परर होतोय म्हणजे काय होतोय, किंवा मला त्याचं शास्त्र सुद्धा माझ्याकडे काहीच नाहीये मला. आणि ते व्हायचं असं ठरवलंही नसेल तुम्ही. म्हणजे एलिफंट विस्परर हा एक टर्म आहे, आम्हाला माहितीच नाहीये. मी तेच म्हटलं, डिफाईन करणं हे अवघड आहे की काय आहे हे. म्हणजे जेव्हा आमचा कृष्णा आणि गंगा वारले आणि तेव्हा म्हणजे दुसरा हत्ती ना, कृष्णा आणि गंगा जेव्हा वारले तेव्हा ह्यांनी मला एवढंच विचारलं, आपण आपल्या लेवलला नो मोर कृष्णा गंगा म्हणून काम करूया का? म्हणजे आपल्या लेवलला एनजीओ वगैरे आमच्या डोक्यात करायचं आमच्या डोक्यात नव्हतं. हा वेडेपणा आमचा आहे. खिशाला जे परवडेल तेवढं काम करायचं. केरळमध्ये ज्यावेळी मी त्या हत्तींच्या इथे जाऊन मी काम करायचो त्यावेळी मी एक वेळ जेवायचो, कारण ते माझ्या बजेट प्लॅन मध्ये ती गोष्ट कधीच नव्हती. ती जर मला करायची आहे तर मला बजेट, मी केरळमध्ये राहतोय, माझे खर्च मला आहेत, मला घरी पैसे पाठवायचेत, पर ते पैसे दोघांनाही पुरेसे नसणार आहेत. मग त्यावेळी जर मला एक्स्ट्रा खर्च करून त्या लांब लांबच्या जंगलांमध्ये जाऊन तिकडे हत्तींबरोबर काम करण्याची परवानगी मिळते तर मी एक वेळ जेवणार ना. माझे पैसे मी तिथे बाकी लोकल ट्रान्सपोर्टने जातोय ना, म्हणजे तिथे पण लॅविश असा जात नाहीच आहे. गाडी केली बाबा त्रिवेंद्रम पासून आणि गेलं कोचीला आणि काम केलंय, 5 स्टार ह्याच्यात राहिलोय, असं काहीच नव्हतं. होमस्टे मध्ये राहायचं, एक वेळच जेवायचं आणि तो प्रोजेक्ट करायचा, असं आमचं चालू होतं. आणि तिथे रेंज नाही, नेटवर्क नाही. घरी आपण आपल्या मैत्रिणीला कुठल्या तरी एका ट्रस्टवर आश्वस्त केलेलं की मी येईन परत, यात सुद्धा संदिग्धता आहे की कुठं चाललोय माझंच मला माहित नाही. ह्या सगळ्या गोष्टी, पण हे सगळं म्हणजे हे आमच्या दोघातला तो वेडेपणा होता आणि तो आम्ही आमच्यातच ठेवणार होतो. पण एका पॉइंटला आम्हाला कळलं की अरे हे हत्ती वाचतायत आणि जर आपला उपयोग जर दुसऱ्याला होऊ शकतोय किंवा गव्हर्नमेंटला होऊ शकतोय तर मग आम्ही त्यांच्या समोर जाऊन बसलो. मग ते डॉक्टर जेकब अलेक्झांडर आहेत किंवा वल्लूर गोपीनाथन आहेत सर आहेत किंवा हरिकुमार सर आहेत, की त्यांना आम्ही विचारलं की हा अभ्यास आम्ही कोणाला दिला तर हे पुढे जाईल. तर त्यांचं म्हणणं आहे हे आनंद शिंदेच पुढे घेऊन जाऊ शकतो. जेव्हा मी 3-4 डोकींना नाही विचारलं, 10-15 डोक्यांना विचारलं तेव्हा म्हणजे जी डोकी होती खरंच मेंदू होता. आणि तेव्हा हा डिसिजन झाला, नाही आपण ट्रंकॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशन चालू करायचं आणि हे सिरियस नोट वरती पुढे न्यायचं जितकं आपल्याला शक्य आहे तेवढं. स्टार्टिंगला आम्ही कोणाकडनं डोनेशन्स पण मागितले नव्हते, कारण नवीन म्हटल्यानंतर आणि वाईल्ड लाईफ म्हटल्यानंतर लोक डोनेशन्स देत असा विषय, असा काहीतरी वेगळाच विषय, म्हणजे ज्याच्यावरती विश्वास बसायला पण संबंधच नाही ना कोणाचा. झालं कसं ना, लोकांना जर टेक्निकली बघायला गेलं तर हत्तींशी बोलणारा माणूस असं मला बोललं जातं.
पण मलाही माहित नव्हतं ना की मी हत्तींशी बोलतोय. हे त्यांनी ज्यावेळी रिॲक्ट करायला सुरुवात केली किंवा त्यांनी ऍक्ट करायला सुरुवात केली त्याच्यावर मी रिॲक्ट झालो. किंवा हत्ती हॅज चोजन हिम, वी Actually, हॅव नॉट चोजन हत्ती ना. असं बघायला गेलं तर लहानपणापासून आनंदच्या आयुष्यात एकही कुत्रा मांजर नाही आलेला आहे. बरोबर. आमच्या आयुष्यात पहिला एलिफंट आला, मग लायन आला, मग टायगर आला, मग लेपर्ड आला, मग बेअर आला, मग हॉर्स आला आणि मग डॉग झालेत. म्हणजे गनाओबी, मोआना हे नंतर आले. सो शौक करावं तर डायरेक्ट तिथून ये करके मैं वो नाही. आता सांगा ह्याच्या नंतर काय. पण हे खरं आहे की हत्तीनी निवडलंय, कारण असा ऍक्सेस देत नाही ती. कसं काय आणि इनफॅक्ट हत्ती खूप प्रायव्हेट अॅनिमल आहे. माझे बाबा आणि बाबांचे मित्र, म्हणजे बाबा माझे मित्रांना घेऊन गेलेले दाखवायला. एक कॉमन मॅनचा जो थॉट प्रोसेस असतो, ते सगळे आले, उभे राहिले, हा बोल बोल हत्तीशी बोल तिला बोल. आणि मी आपला बोलवतोय, हत्ती काय जवळ येईना. हत्ती इज व्हेरी प्रायव्हेट अॅनिमल. मला पण घाम फुटला. मग लक्षात आलं त्यांची बॉडी लँग्वेज की नाही बॉस, त्यांनी ऍक्सेप्टच नाही केली. हा म्हणजे एवढी लोक, हा आपला विषय नाही, तुझा माझा विषय आहे. त्यांना म्हटलं की एक काम करा, तुम्ही असे फिरून पलीकडे जाऊन उभे राहा, मी इथेच उभा राहतो, आपण बघूया काय होतंय, मी करू शकतो की नाही कम्युनिकेशन. आणि जसे ते असे फिरून तिकडे गेले, त्याच वेळी हत्ती असे फिरून माझ्याजवळ आले. आई शपथ. त्यांना शो ऑफ नसतो नात्याचा म्हणण्यापेक्षा मैत्रीचा. हा, त्यांची स्पेस आहे, त्यामध्ये कोणाला काय कसं अलाव करायचं ते ठरवणार. माझं नातं तुझ्या बरोबरचं हे कसं जपायचं हे मी आणि तू ठरवणार, दुसरे नाही ठरवणार. बरोबर. ते असल्यावर तू माझ्या जवळ ये म्हणल्यावर मी तुझ्या जवळ येणार नाही. बेस्ट पार्ट ना ऍनिमल्स मध्ये काय असतो ना, ते डोंट जज यू. माणसं जज करतात. तुझे कपडे कुठचे आहेत, ते नायकीचे आहेत, म्हणजे ब्रँडेड आहेत की नाही. करेक्ट आहे. आम्ही बेसिक राहिलो तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे हत्ती जर बोलला तुमच्याशी तर तो मला वाटतं मराठीतूनच बोलेल, कारण तुम्ही हत्तीशी मराठीतून बोलता आणि तो बोलेल की काय भावा. नाही, कम्फर्ट झोन मराठी आहे म्हणून मराठी. अर्थात मला स्वप्नही मराठीत पडतात, मला विचारही मराठीतच येतात. मी तिथे केरळमध्ये काम करत होतो, ज्या ठिकाणी मी काम करत होतो तिकडे एक मराठी लोकांचा ग्रुप आला आणि मी फार एक्साइटमेंट मध्ये की अरे यार माझ्या माहेरची लोक आली, असं एक ते फील येतं ना की हे माझ्या राज्यातली लोक आहेत, मराठी लोक आहेत. तर मी तिथे आतमध्ये अगदी हत्ती बरोबर एकदम काम करत होतो आणि ती बाई प्रयत्न करत होती आणि त्या हत्तीचं आणि तिचं काही गणित जमत नव्हतं. ती बाई जशी अशी इथे येऊन तोंडाचा फोटो काढायला लागली, ती असं फिरून उभा राहायचा, म्हणजे तोंड अपोजिट साईडला असं करून तो उभा राहायचा. तर ज्यावेळी 6-7 वेळा असं घडलं ना, तर मी त्या बाईंना म्हटलं ताई फोटो काढायचा आहे का तुम्हाला, मी काढून देऊ का. तर म्हणे तुम्ही द्याल का काढून. म्हटलं हो द्या कॅमेरा. त्यांनी कॅमेरा माझ्या हातात दिला, मी त्याचा फोटो काढला, त्यांना हवे होते तसे 4-5 अँगलमधनं काढले आणि तो कॅमेरा त्यांना परत केला. तर थोड्या वेळाने तिची ट्यूब पेटली. ती बाई, आणि बरं तू बोलतेस बाजूच्या बाईला तर मला ऐकायला जाणार नाही एवढी तर काळजी घे, हे हा मराठीत बोलला का ग, म्हणजे ती हे पण उत्तर मराठीत दिलंय. तर ती म्हणे हा मराठीतच बोलला मल्याळी. अरे तुम्ही मराठी. आणि नंतर ती बाई हिंदीत माझ्याशी इधर आओ ये लो म्हणून 20 रुपये तिने त्या कठड्यावर ठेवले. शपथ. तिला तिथला दुभाषा वाटला की काय. आणि मी काय तिकडे जात नव्हतो, म्हणजे मी पैशाकरता केलं नव्हतं, माझा विचार वेगळा होता. त्यांना स्ट्राईकच उशिरा झालं की बाबा हा मराठीत बोलतोय. बरोबर. आणि नंतर ना माझ्या लक्षात आलं की मला ते आवडलेलं नाही आणि मी एकटक त्या 20 रुपयाच्या नोटेकडे बघतोय ना, हे त्या हत्तीच्या लक्षात आलं. आणि थोड्या वेळानंतर 20 रुपयाची नोट त्या कठड्यावर, मध्ये हत्ती येऊन उभा राहिला. तो विषयच नाही आपला, तिकडे बघू पण नको. आणि थोड्या वेळाने तो मला असं पाठीला हे करून घेऊन गेला.
हो, म्हणजे हे इतकं सिंपल साधं सोपं असतं त्यांच्यासाठी, काही अभिनिवेश नाही आणि कुठलीही त्यांना तुमच्याकडनं अपेक्षा पण नाही. नसते. आणि खरं सांगू तर प्रत्येक ॲनिमल कॅन रीड ह्युमन माइंड. तुम्ही विचार करून ऍक्ट आणि रिॲक्ट करेपर्यंत त्यांनी तुमचं माइंड रीड केलेलं असतं की नेक्स्ट काय होणार आहे. हम्म. हत्तीने ईगलची हा फ्रेंडशिप म्हणजे करून दिली, एक ईगलनी एक हरी ॲलिगेटरशी. नावाचा हत्ती, एक मिनी झू अख्खं रिकामं करण्यात आलं आणि तिथे तो हत्ती एकटा असायचा, इतका तो डेंजर घोषित करण्यात आला होता. आणि मी त्यांना सांगितलं वन खात्याला की मी ह्याच्याबरोबर काम करतो, ॲटलिस्ट एक केस स्टडी म्हणून मी बघतो. तर त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतलं की जर तुम्ही मेलात ह्याच्यात तर ती वन खात्याची जबाबदारी नाही. आणि मी त्यांना ते लिहून दिलं त्यावेळी, कारण तो होताच म्हणजे 3 मर्डर त्याच्या नावावर मुळात होते. त्याच्यानंतर तो 500 किलोची त्याला काहीतरी चेन लावली होती, स्लीपर काढावी तशी त्यांनी ती चेन तोडून तो जंगलात पळून गेला होता. आणि त्याला शोधून परत आणायला त्या राज्याचं 1 कोटी रुपये खर्च झाले होते. तर इतका तो डेंजर म्हणून त्याला मिनी झू रिकामं करून त्याच्यात ठेवलेलं त्याला. आणि मग आणि त्याच्यावरती केस चालू होती, त्या हत्तीवरती केस केस चालू. मर्डर केलेलं ना. आणि त्याला शिक्षा काय देणार होते? नाही, केस अजून दुसरी पण अशी होती की त्याला जेलमध्ये टाकलं, जेवायला काय देणार होते बाकीच्या कैद्यांना? त्याला जिकडनं आणलं होतं, ज्या राज्यातनं त्याला केरळमध्ये आणलं होतं, ते इल्लीगल होतं आणि सगळे फरार झाले होते आणणारे. मग ती केस त्या हत्तीवरती इन द सेन्स हत्तीला सेंट्रिक ठेवून ती केस चालू होती. तर मी त्याच्या समोर जाऊन बसलो. तर पहिला 1 दिवस आमचा नॉर्मल गेला, दुसरा दिवस नॉर्मल गेला, तिसऱ्या दिवशी तो सारखा, ते एक खोपटं होतं तिथे, तिकडे कुदळ फावडे वगैरे सगळी ठेवलेली असायची, तर त्या खोपटाकडे असा तो सोंडेने सारखं मला असं असं करायला लागला. मी त्या खोपटाच्या दिशेने गेलो, जसं दारात पोचलो तर आतनं एक ब्राह्मणी काईट अशी उडून धाडकन अंगावर आली आणि मी धडपडलो. ती जाऊन उडून बसली त्या हरीच्या बाजूच्या झाडावर. आणि मग तिकडनं हरी ओरडतोय तिच्यावर, ब्राह्मणी काईट ओरडते त्याच्यावर. ब्राह्मणी काईट म्हणजे व्हाईट हेडेड ईगल जो असतो ना. ओके. त्या ह्याच्यामध्ये त्या बाजूच्या झाडावर जाऊन बसलं. मी आपलं परत माझी खुर्ची घेतली, म्हटलं ह्यांचा वाद चालू आहे तर जरा आपण थांबूया इथे, म्हणून मी तिथे बसलो. थोड्या वेळाने तो ब्राह्मणी काईट खुर्चीच्या हँडलवर येऊन बसला आणि पुन्हा त्यांचं सोंडेने असं 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 म्हणजे सोंड अशी एवढी, मगाशी सोंड अशी होती, नंतरची अशी होती. तर म्हटलं आता बसू दे त्याला. मग आता त्यावेळी माझी अक्कल, म्हणजे हत्तीनंतर तो पहिला हे होता ना, तर त्यावेळी माझी अक्कल ही पोपटापुढे नव्हती. पोपटाला आपण बोट देतो की नाही, बसायला त्याला असं बोट दिलं, त्याने जो पाय ठेवला, ते असं बोट हे झाल्यावर त्याला पुन्हा हाताने उचलून त्याच्यावर ठेवलं. तिकडे एक गोनपाट पडलेलं, ते हाताला गुंडाळलं आणि त्याला हातावर बसायला दिलं. ते नेल्स तो हातावर बसून, मग ते गोनपाटामुळे ते कमी नखं लागली. तो हातावर बसून मग आम्ही तिकडे त्या परिसरात फिरलो. वन खात्याला आधी दाखवलं, म्हटलं मी ह्याला घेतलेलं नाहीये. तो खुर्चीच्या दांडीवर बसला आणि नंतर हातावर बसला. तर म्हणे ठीक आहे, हे बाहेर आपल्याला लोकांना दाखवायचं नाहीये, आतमध्ये जे तुमचा अभ्यास चालू आहे तो आतमध्ये राहू द्या, त्यांना काही त्याच्याबद्दल अडचण नव्हती. 2-3 दिवस ते गेले. मग तो ससाणा म्हणजे ते ब्राह्मणी काईट ती खुर्चीच्या दांडीवर बसायची, मागे हौदापाशी जायची, पुन्हा येऊन खुर्ची, असे तिचे 5-6 फेऱ्या झाल्या. म्हटलं आता त्यांनी जसं खोपट दाखवलं तर हा काही कोपऱ्यात काय आहे का म्हणून दाखवतोय असं. मग मी अर्धा रस्ता गेलो आणि मीच मला म्हणतोय की अरे काय बावटपणा चाललाय तुझा, तर परत खुर्चीवर बस. आणि मी जसा फिरलो ना तसं ती येऊन परत ते इकडे बसलं आणि परत त्या कोपऱ्यातल्या हौदाकडे गेलं. म्हटलं नाही काहीतरी दाखवतोय. कोपऱ्याकडे हौदाकडे गेलो, त्या आतमध्ये आपली सुसरबाई तोंड उघडून बसलेली. अरे सो हत्ती, तो ईगल, ती सुसरबाई, ते तिघं मित्र होते. सुसरबाई पहाटे येऊन त्या हौदात बसायची आणि रात्री परत ती नदीमध्ये निघून जायची. तू जर जंगल बुक मूवी बघितला असशील, जो आता मध्ये रिलीज झालेला, तर त्याच्यातही त्यांनी काय दाखवलंय की बगीराने मोगलीला सांगितलं जेव्हा हत्तीचा कळप पास होतो त्यांना नतमस्तक व्हायचं, बिकॉज दे आर द आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर ऑफ नेचर. बरोबर.
सो दॅट रिस्पेक्ट जर प्राण्यांना देऊ शकतात, आपण नाही देऊ शकत. आपण गणपती पूजतो रे घरात. त्या अधिवासाचा प्रमुख आहे जवळजवळ प्राणी, त्याचं आपल्या देवाशी कनेक्शन असावं, त्यातनंच ते निर्माण झालंय ना. आणि आज आपण गणपतीला विद्येची देवता म्हणतो, ज्याचं डोकं हत्तीचं आहे. ओके, तेच म्हणजे ते येण्यामागे कारणच हे आहे. इंटेलिजंट, ही इज द हायेस्ट इंटेलिजंट ॲनिमल. बरं, करेक्ट. आणि म्हणूनच शंकर भगवानने चूज केलं ना. हो, त्यांनी काय सांगितलेलं, नॉर्थ कडे जाणाऱ्या, म्हणजे आपल्याला जनरली स्टोरी काय माहिती आहे की जो पहिला प्राणी दिसेल त्याचं शिर घेऊन ये असं शंकराने सांगितलं. तर ज्यावेळी अभ्यास हा चालू झाला त्यावेळी म्हटलं यार फक्त असं नसेल बोलला ना भगवान की जो दिसेल तो पहिला प्राणी घेऊन या, काहीतरी अजून असेल. म्हणून आम्ही ती स्टोरी अजून 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 वेगवेगळ्या ठिकाणी शोधायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये आम्हाला एक असं हे मिळालं की उत्तरेच्या दिशेने जाणारा जो पहिला प्राणी दिसेल तो त्याचं डोकं तुम्ही घेऊन या. उत्तर दिशा ही विजडमची दिशा आहे. आणि हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो दक्षिण ते उत्तर आणि उत्तर ते दक्षिण असाच प्रवास करतो. ओके, तर ते खरं असतं, त्या प्रतीकातूनच त्याचा जन्म झालेला आहे. त्या प्राण्याशी मैत्री करणं हे तितकं कठीण सुद्धा आहे, इतकं सोपं नाहीये. कारण मैत्री तुम्ही करत निवडतो. बरोबर. आता मी ह्याच्याबरोबर जेव्हा जाते किंवा आमच्या टीम मधले व्हॉलेंटियर आहेत किंवा ह्याचा असिस्टंट आहे, पार्थ आहे, असे काही लोक आहेत की ज्यांना आज त्यांनी फील्डवर पाऊल टाकलं आणि त्यांना त्या दिवशी मित्र आहे शैलेश. म्हणजे आणि असेही लोक आहेत की आम्ही 4-5 वर्ष ते आमच्या बरोबर येतात आणि हत्ती दिसत नाही. आणि बरं, गंमतही अशी होते, एक आमचा दादा आरस आहे, त्याला वाघ बघायचा आहे. ताडोबामध्ये पायी फिरलाय तो माझ्या बरोबर, पण त्याला वाघ नाही दिसला. ताडोबात पायी फिरलाय 18 किलोमीटर. आम्ही हत्ती रिलोकेट केला, 18 किलोमीटर तो चाललाय आणि तो क्रॉस करून पुढे गेला. मी मागणं येतोय, आमच्या दोघांच्या मधनं वाघ गेला, पण त्याचं तोंड तिकडे होतं, त्याने बघितलंच नाही. त्या प्राण्याने ऍक्सेस दिल्याशिवाय आपल्याला तो मिळत नाही, ते चूज करतात. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, जे मी बोलले की काही व्हॉलेंटियर्सना दिसतो आणि काही नाही दिसत, तर युजली आम्ही व्हॉलेंटियर्सची म्हणजे त्यांना सांगतो की डोंट एक्सपेक्ट अ हत्ती टू कम इन फ्रंट ऑफ यू. त्याला जर त्याचं अस्तित्व दाखवायचं असेल तर तो समोर न येतो. आणि तसंच ना आमचा जो मित्र आहे शैलेश, तो आता कंटिन्युअस 3 वर्ष, आता गेले 3-4 वर्ष तो येतोय. तर त्याचा तर ना म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो होता त्याचा, आणि तो थरारक अनुभव होता. म्हणजे पूर्ण मॅन एलिफंट कॉन्फ्लिक्ट, आणि ते गाव आरडाओरडी करताय, सगळे मागे लागले हत्तीच्या. हा, म्हणजे तो किऑस त्यांनी बघितले, हत्तीचा चित्कारापर्यंत. आणि पहिल्याच दिवशी मित्र आनंद आहे, आनंदच्या मागे आनंद जसं सांगेल तेवढे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे नियमितपणे, एवढं सांगितलंय. आणि त्याच्या बाहेर कोणीच जात नाही, टीम मधलं एकही माणूस जात नाही, कारण त्यांना माहितीये घातक असतं ते डिसिप्लिन मोडलं की काही होऊ शकतं असं. सो डिसिप्लिन पाळलेला, पण त्यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो ते सगळा तो ड्रामा बघितलाय. हे जे प्राणी आहेत ते आता हत्ती, पेशन्स लागतात, अर्थात लागतात. आणि हे आता हत्तींचं आपण म्हणतोय, तर हत्ती किंवा इतर जंगल जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये जी त्यांची इकोसिस्टीम असते, त्यांच्यात मैत्री कशी असते. म्हणजे विविध प्रजातींमधली, जसं आपण माणसाचं म्हणतो ना की बाबा सगळ्यांना सामावून घ्या, एक घटना असते का त्याची. नाही, आता साधा आपण माकडाचं कॉलिंग म्हणतो, आपण हरणाचं कॉलिंग म्हणतो, पण त्यांचं ओरडणं हे त्या परिसरातल्या अख्ख्या जंगलाला ऐकू येत असतं की. आणि ते माकडाचं कॉलिंग हे इतर प्राण्यांसाठी महत्वाचं असतं की. इतर प्राणी ते कॉलिंगच ऐकून अलर्ट होत असतात की. तो फक्त माकडांना देत असतो की अख्ख्या जंगलाला देत असतात ती माकडं. तो कॉल देत असतो. हो, तो कोणालाही, तो ज्याला ऐकायला येतो त्याचा जीव वाचतो.
म्हणजे त्यांना कळतं की हे माकड किंवा हे हरिण ओरडत आहे म्हणजे या परिसरात वाघ आहे. त्याचा माणसाने आपल्या फायद्याकरता काय उपयोग केला, गाईड ऐकतो हा माकडाचा कॉल आहे तिकडे चला, वाघ आहे. वाघ दिसेल. आणि त्यात पण मला आलेला बांडीचा अनुभव, मी त्यावेळी मी ठरवलं नव्हतं की मी काहीतरी करेन वाईल्ड लाईफ करता. ही 2003ची गोष्ट आहे. आम्ही सगळे निघून गेले ताडोबाच्या जंगलातल्या त्या परिसरातनं आणि मी म्हटलं नाही यार, मला असं वाटतंय की वाघ आपल्याला दिसेल, बांडी दिसेल. बांडी तिला एवढ्या करता म्हणत होते की तिच्या शेपटीला कीड लागलेली आणि शेवटी तिची शेपटी काढायला लागली आणि तिला पिल्लं झाली होती. सगळी माणसं तिकडनं निघून गेल्यावर पुढच्या काही क्षणातच बांडी पिल्लांबरोबर तिथे आली. फक्त आमची गाडी होती आणि जवळजवळ अर्धा-पाऊण तास बांडी, तिची पिल्लं आणि ती पिल्लांना देत असलेलं ट्रेनिंग आम्हाला बघायला मिळालं. ही मला वाटतं कुठेतरी सुप्त प्रेरणा तिथं जोडली गेली असेल का तुमची त्या सगळ्या वातावरणात? त्यावेळी माझ्या बरोबर दीपक कर्वे होते, पराग दामले होते, आनंद बेहरे आणि हिचे वडील, असे सगळे होते. आणि त्यावेळी मी म्हटलं यार, बांडीने आपल्याला एवढं दाखवलंय. आमच्याकडे शूटिंगच त्यावेळी 20-25 मिनिटाचं होतं. म्हटलं एवढं जर बांडीने दाखवलं आपल्याला तर या जंगलाकरता काहीतरी प्रोजेक्ट करूया आपण. तो त्यावेळी केलेला विचार तो 2018 साली गजराज करता जे आम्ही ताडोबाशी कनेक्ट झालो तेव्हापासून काही ना काही काम आमचं चालूच आहे. अर्थात खरं बघायला गेलं तर 12पासूनच जंगल या विषयाकरता काम चालू झालं. म्हणजे ताडोबा एक फिलिंग असतं ना, आपलं ताडोबा. म्हणजे ताडोबा शी पण तुमची मैत्री आहे. हो. एखाद्या जंगलाशी मैत्री व्हावी हे फार रेअर आहे ना. तिथं जावं, त्या जंगलाचं माहिती व्हावी, त्याचं जसं माणूस कळतो तसं जंगल कळलं. इंडियन गौर तोक्ते वादळ आलं होतं. तोक्ते वादळ. त्या तोक्ते वादळाच्या वेळी त्या इंडियन गौरने आम्हाला ज्या पद्धतीने ते मगाशी तो व्हिडिओ दाखवला, तो गवा ज्याला म्हणतो आपण, तो ऍक्च्युली त्याने की आता वादळ येणार आहे, जा तुम्ही आता बाहेर, आता काय करता इकडे. बापरे. म्हणजे हे त्यांनी इंटिमेशन दिलं तुम्हाला. बंड्या एक होता, बंड्या आमचा. बंड्या हे कोणाला म्हणतात? गव्याचं नाव आहे बंड्या. आमच्या येण्या जाण्याच्या वाटेवर तो सुरुवातीला दिसायला लागला आणि चांगला, म्हणजे आपण म्हणतो ना असे भरलेल्या खांद्याचा वगैरे असं, तसा तो होता अगदी. आणि तो बंड्याला मी येता जाता, काय रे बंड्या जेवलास का, काय रे बंड्या झोपलायस कशाला, काय रे बंड्या आळसावलास का, असं येता जाता त्याला बोलायचं आणि पुढे निघून जायचं. एकदा पाऊस प्रचंड झाला आणि प्रचंड पाऊस झालेला असताना मी शॉर्टकटने जायचं म्हणून त्या रस्त्याने जायला लागलो की बाबा जंगलात पाऊस पडतोय तर तुम्ही जास्त फिरायचं नसतं, कारण पावसात जंगल कधी कसं बदलेल तुम्हाला सांगता येत. त्यामुळे जायचं काम आहे म्हणूनच जायचं, नाहीतर जायचं पण नाही आणि लगेच यायचं. तर शॉर्टकटचा रस्ता घ्यायला गेलो तर तो नाला भरून व्हायला लागलेला. बंड्यामध्ये येऊन गाडीच्या उभा राहिला, तर मी हॉर्न वाजवला वगैरे, तो हालत नाही म्हणल्यावर मग मागे फिरलो, लांबच्या रस्त्याने गेलो. म्हटलं परत येताना इकडनंच येऊया, बंड्या थोडी पूर्ण वेळ थांबणार आहे. मी ज्यावेळी परत आलो ना त्याच स्पॉटला, आमचा बंड्या त्या नाल्यात उभा राहिला होता आणि त्यावेळी त्याच्या छातीला पाणी लागलेलं. म्हणजे बाबा गाडी घातलीस तर इथे गाडी काढायला दुसऱ्याला बोलवायला लागेल, त्याच्यापेक्षा तू येऊ नको. म्हणजे त्याने किती माझं मेंदू वाचलं असेल की परत हा गाढव माणसासारखा वागणार नाही. आता गाढवाचा तुम्हाला अनुभव सांगतो की मी त्यावेळी नुकताच असं या प्राणी या विश्वामध्ये यायला लागलो होतो आणि आपलं हे जे आहे ना नाहूर स्टेशन, त्या नाहूर स्टेशनला गाढवं ती दगडी वाहून नेत होती. तर त्यांचा रूट होता की जिथे दगडी भरायची तिकडनं ते ट्रॅक बेक क्रॉस करून, बरं ते पण गाडी आल्यावर धावत पुढे नाही जायचे, थांबायचे गाडी आल्यावर, गाढवं असून ते जाऊन तिथे हे करायचं. आणि ते परत ती हे भरायला जात असताना एक माणूस त्या गाढवावर बसला. त्या गाढवाची इच्छा नव्हती त्या माणसाने आपल्या पाठीवर बसावी, तर तो
अगदी हळूहळू चालत असताना थोडा स्पीड वाढवत 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 ना तो भिंतीच्या बाजूने धावायला लागला आणि त्या माणसाचा हा सगळा पाय सोलवत निघाला. शेवटी त्यांनी उडी मारली गाढवावरनं. अरे बापरे. त्या माणसाने त्या गाढवाचं स्पेस रिस्पेक्ट नाही ना केली. त्यांनी विचारलेलं का बसू का न विचारता तो डायरेक्ट त्याच्यावर बसला. ह्यांनी त्याला त्या भिंतीपर्यंत आणला, नंतर पुरा सोलवटून काढला त्याला. आणि लोक म्हणताना काय म्हणणार, काय उच्छाद मांडल्या गाढवाने, एका माणसाला इजा पोहोचवली. अरे हे आम्ही दोघं नाही बोलत आहे, तू बोलतोय ना तुला. लोक उलट्या त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने बघतात की हे बघा प्राण्यांचा असा त्रास आहे. मी माझं प्रगती पुस्तक बघितल्यानंतर जेवढ्या प्राण्यांचा उद्धार झाला त्या सगळ्यांची आज मी माफी मागतोय. इतके वर्ष झाले. काय गणितामध्ये गाढव लेखाचा. बरोबर. काय चिरंजीव, काय बेडूपुड्या मारल्यात इतिहासात. मी आणि माझा भाऊ एकमेकांना बैल पोळ्याला शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. पण ते वेगळंच ना जग. बैलांचं परत आणखी, बैल सुद्धा काय महत्वाचा प्राणी आहे आपल्यासाठी. आम्हाला एक सांगलीतल्या एका ह्याच्यात बोलवलंय गावात. फक्त मी जात का नाही आहे तर ती बैलाची शर्यत किंवा बैलाची झुंज या गोष्टी काय माझ्या पटण्याच्या चौकटीत नाहीच आहेत. त्यामुळे मी अजून गेलेलो नाही. पण त्या बैलाकरता मात्र मी नक्की जाणार आहे की तो काही लोकांना तो ॲक्सेप्टच करत नाही आहे. तर त्यांना मी कारणं सांगितली. ती लोक कदाचित तुमचं नुकसान करत असतील किंवा त्यांना ते गोष्ट कळते की मालकाचं नुकसान करतायत कोण करताय किंवा त्याचा विश्वासघात कोण करू शकतंय. तर अशा या गोष्टी, हे असं माझं मत आहे. म्हणजे मी उगाच हे नाही म्हणत कोणी ह्यानी बोललंय त्यानी बोललंय. त्यांना ते इंट्युशन्स त्यांना असतात. त्यामुळे काही लोकांना ते शेवटपर्यंत एक्सेप्ट करतच नाही. तो शर्यतीचा विषय निघाला म्हणून विचारतो की प्राण्यांना सर्कसमध्ये असं म्हणतात त्यांना ट्रेनिंग दिले, यांची सगळी आम्ही काळजी घेतो. आता बंद झाले पण काही म्हणजे इंटरनॅशनल लेवलला आहे मला वाटतं का तिकडे पण बंद झाले. पण जर तसं असतं तर सर्कशीत रिंग मास्टरांचे अपघात झालेच नसते. त्यांना व्यवस्थित आणि ते सुखी असते तिथे. हे आता जो वाघ हा त्याची टेरिटरी मार्क करून तेवढ्या भागात एकटा राहतो किंवा सिंह जो आपल्या फॅमिली बरोबर तिथे त्या टेरिटरीमध्ये राहतो, तो एवढूशा पिंजऱ्यामध्ये रॉयली कसा राहू शकेल. आणि त्याच्या बाजूच्या पिंजऱ्यात दुसरा वाघ तुम्ही ठेवता. दोन वाघ एका टेरिटरीमध्ये राहूच शकत नाहीत. तिथे ते रॉयली राहतात हा विचारच चुकीचा आहे. बरोबर. ते सहन करतात. ज्यावेळी सहनशक्ती संपते त्यावेळी रिंगमास्टरचा अपघात होतो. बरं ते काय आता मी जसं ओवी बाळा चल ना असं त्यांना ट्रेनिंग देतच नाही. चापकाचे फटके मारूनच देतात. बरं प्रत्येक प्राण्याला तुम्ही त्यांचा ज्यावेळी अपमान करता तो कळतो. नाही तर त्या गाढवाने त्या माणसाला पाडलं नसतं, हत्तीने त्याच्या माहुताला मारलं नसतं. बरोबर. तुम्ही कसे वागता त्यांच्यासोबत. मला मारलं असतं ना. नाही तर 14 वर्षात एकदा तरी जर मी त्याला रिस्पेक्ट देतोय तर तो मला रिस्पेक्टच देणार आहे. ही गोष्ट पटत नाही. ही सांगण्याची त्याची पद्धत आहे आणि त्यांनी सांगितल्यावर मी तसं वागत नाही. म्हणजे ही जी बैलगाडा शर्यत आहे किंवा झुंज आहे किंवा काय, हे सुरुवातीच्या काळामध्ये मध्ययुगीन किंवा त्याच्याही आधीपासून एक ग्लॅडिएटर नावाची परंपरा होती. ते जर धावतात ना तर ते फक्त त्यांच्या मालकावरती असलेलं त्यांच्या जीव या एका गोष्टी करता ते जीवाच्या आकांताने धावतात. ते जे गाडा शर्यतीत बैल धावतात ते त्यांच्याकरता नाही धावत ते. आणि हा रिसर्च पेपर पण आहे. मी पहिला आलो म्हणून खंड्याला आता काहीतरी ऍक्सेस मिळाला, समाजामध्ये त्यांचा मान मिळाला असं काही नसतंच ना. मान त्या मालकालाच मिळतो आणि तो मिळावा किंवा त्याचं बरं व्हावं किंवा तो सांगतोय म्हणून मी करतो एवढंच त्यांचा अर्थ असेल. काही वर्षापूर्वी 2 बैलांची झुंज झाली. त्याच्यात एक बैल मेला. तो स्वतः करता झुंजत नव्हता ना. त्याचं त्या बैलाशी काही वाकडच नव्हतं ना. त्या बैलांनी त्याला शिव्या घातलेल्याच नसतील ना. आपल्या मालकाने सांगितलंय त्याच्याकरता मी लढतोय. त्या मालकाने त्याचा जीव गेल्यावर काय म्हणजे दुसरा बैल आणून त्यांनी झुंजवला असेल.
माणसांना नाही झुंजवू शकत म्हणून त्या आपल्या अंगातल्या हिंसेचं विरेचन करायला ते प्राण्यांना झुंजवत असावे का? कारण त्याला नाव परंपरा असं देत असावे का? अधिकार काय आहे अशा पद्धतीने? परंपरा आपल्याकडे ज्ञानेश्वरीची पण आहे, पचयदानाची आहे. विश्वाचे अर्थ माझ्या मनात येतं, मग ते त्या बैलाचं येत नाही का अर्थ? MP मध्ये प्राईड ऑफ ताला. हो, त्यातला एक सोळा त्याचा असा होता आणि असा एक सोळा असा आणि एक सोळा असा होता, त्याला टेढा दात म्हणायचे. त्या हत्तीचं नाव त्या लोकांनी टेढा दात MP वाल्याने ठेवलंय. ओके. तर त्यांना बोलताना मी सांगितलं की बाबा तू अडखळत बोलतोस म्हणून तुला मी राजेश हाकेला असं म्हणलं तर तुला आवडेल का? नाही आवडणार. तसं तुम्ही त्याला काय म्हणताय? आता तुम्ही तो समोर असताना तुम्ही हे टेढा दात आहे असं ज्यावेळी ओळख करून देता तर ती त्याला पटत नाही. आणि हत्तींना सर्कॅझम कळतं, एवढं मी अधिकारवाणीने तुम्हाला सांगतो. हो, कळतं. त्यांना सर्कॅझम कळतं, त्यांना बऱ्यापैकी तुमचा टोन कळतो. आपण सर्कॅझम कधीही मला असं म्हणावयाचं आहे अशा टोन मध्ये सर्कॅझम करू तर ते त्याला आवडत नव्हतं. जो येतोय तो मला टेढा दात, जो येतोय तो माझी टेढा. तर तो त्या गाड्यांच्या मागे धावायचा आणि मग मी त्यांना सांगितलं की आणि तुम्ही जंगलात 40च्या स्पीडला तुम्ही जिप्सी नाही चालवू शकत. शक्यच नाहीये ती गोष्ट. हत्ती मात्र 40च्या स्पीडला जंगलात पळू शकतो, चार्ज करतो. म्हणजे त्याच्या मनात जर आलं की इमान इतबारे ह्याला आपण उचलूया, पलटवणार तो मॅच करून आणि देवाचा संवाद झालाच पाहिजे असं त्यांनी ठरवलं. आज तुम्हाला मुलाखत म्हणे गौर के साथ फिक्स कर दी वगैरे त्यांनी ठरवलं ब्रश करताना सकाळी की दोघा तिघांना त्यांनी ठरवलं आपणच भगवान आपणच भगवान आहे आणि उचलली जीप लावली भगवान. तर जीप अशी उचलली जाईल कळणार पण नाही आपल्याला. ते आपण उगाच ते प्राण्यांना ना आपली काय म्हणतात ना शब्द आता मी वेगळा वापरणार होतो जो बरोबर प्रस्तुत नाहीये, पण आपली संविधानिक शब्द नाही, संविधानिक नाही, आपली नसल्यामुळे कुवत नसल्यामुळे हा बरा शब्द मिळाला. कुवत नसल्यामुळे आपण त्या प्राण्यांना छोटं करण्यासाठी त्यांना आपल्यापेक्षा कमी दाखवण्यासाठी आपण आपली खरं तर मुंगीचं काम करण्याची कुवत नाहीये. आपली निसर्गाला गरजच नाही. प्राईड ऑफ ताला का नाव दिलं. त्यांना त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की त्याला टेढा दात म्हणण्यापेक्षा किंग ऑफ ताला म्हणा, ताला का राजा. पहिली गोष्ट म्हणजे आनंद, तो ड्रायव्हर, ते लोक त्या हत्ती समोर उभे होते ना तेव्हा तोच कापत होता तो ड्रायव्हर आणि हा त्या ड्रायव्हरला सांगतोय. त्याचं असं चालेल, साहब चलते ना साहब, क्या रखा है वो टेढ़ा दांत देखने का है आपको. म्हणलं अरे रुको, उसी के लिए तो आया हूं मैं, तो मुझे देखने तो दो. आणि तो जेव्हा जेव्हा तो टेढ़ा दात असं त्या हत्तीपर्यंत पोचत होते तेव्हा तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज बदलत होती. आणि त्याचं प्राईड ऑफ ताला ज्यावेळी आम्ही केलं, सगळे अजून मला नाही वाटत, कारण आत्ता रिसेंटली मी जाऊन आलो तर काही जे म्हणजे अगदी जी जुनी खोडं असतात ना ते तसे काही होते की ते नाही हो टेढ़ा दाती आदत पड गया मेरे को. म्हटलंय त्यांनी एकदा ठरवलं की तुझ्या आदतचं दात पाडायचा तर तो मग माझ्याकडे कंप्लेंट करायला येऊ नका. आपकी आदत का दात पाडना है अगर उसने सोच लिया तो मेरे पास मत आना. वॉर्निंग मात्र मी सिंपल लॉजिक. तू तर ते मुंगी वगैरे असं बोलत होता. मी तुला सांगते, आता जिथे आमचं काम चालू होतं तर चंदगडमध्ये जे घर आम्ही घेतलेलं तिथे एक पाल आणि नागतोड्या. त्याचा फोटो मी शोधून मी जर मिळाला तर तो नक्की देतो. तो नागतोडा 7 दिवस भयंकर पाऊस होता आणि 7 दिवस तो नागतोडा माझ्या घरातच फ्रेंडशिप. आणि लिटरली आतमध्ये गेल्यावर मला माहिती असायचं तो 2-3 ठिकाणं त्याची बसण्याची होती. तिकडे जवळ जाऊन मी ह्यापूर्वी कधी नागतोड्याला हातावर घेतलं नव्हता. असं बोट केलं की तो नागतोडा त्या बोटावर येऊन बसायचा आणि मी जेवढा वेळ घरात असायचो आम्ही दोघं असेच वावरत असायचो एकटा. बापरे, म्हणजे कुठल्याही प्राण्याशी आपण किंवा मी तुला सांगते ना ती पाल
तुझं काय म्हणणं आहे पाल या मी विषयावर? घाबरते पालीला. मी हत्तीला नाही घाबरत, मी वाघाला नाही घाबरत, पण मी पालीला घाबरते. स्त्री कोणालाही नाही घाबरत पाल सोडल्यास. हा झुरळ आहे ना, झुरळ आहे ना, झुरळ पण. अरे हा झुरळ कसं विचारलं? बरोबर. नाही पण मी धीट आहे झुरळासाठी. हे पण घरगुती प्राणीच ना, उंदीर, पाल, झुरळ. नाही, पण पालीचा किस्सा सांगते ना तुला, चंदगडचाच सांगते. पाल मी गेले त्या घरात आणि मी लाईट बंद केली, चुक 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 चुक. मी आपल्या माझ्या सवयीप्रमाणे झोप ग, दमलोय मी, बोलतोय पालीशी. मी त्याला मी बोलले तुला नाही. उठवलंच नाही, म्हटलं मी तुझ्याशी बोलतच नाही. मग कोणाशी बोलतोय? झोप ग. मी त्याला म्हणले ती तरी राहिले तर मी तरी राहीन घरात. अरे बापरे. पण आय एम टेलिंग यू, त्या दिवशी नंतर जेव्हा जेव्हा मी चंदगडमध्ये राहायला होते, ह्यानी तिला सांगितलेलं श्रिया घरात असताना तिच्या नजरेसमोर पण येऊ नको. ती आली नाही माझ्या नजरेसमोर, आणि ती बाहेर जायची, आत यायची वगैरे सगळं करायची ती. पण ती मी त्याला बोलले माझं आणि तिचं एन्काउंटर होता कामा नये, बाकी ती काय पण करू दे. ती मैत्री ना, त्या मैत्रीची लेवलच वेगळी आहे, आणि ते तुम्हाला देतात ते अनुभवच अविश्वसनीय आहेत, आणि मी घेतलेत. नाकतोडा कधीही मागे येत नाही. बरं. नाकतोडा हा सदैव पुढेच जात असतो. हे मला त्या 7-8 दिवस जो कंटिन्युअस तो मायाबरोबर होता ना, मला तो फार सकारात्मक वगैरे वाटायला लागला. पुढे येतोय. पण प्रत्येक प्राण्याकडनं शिकण्यासारख्या गोष्टी अर्थात असणार ना, आहे ना. मागे जातच नाही तो. त्याच्यात तुम्ही कधी ऑब्झर्व केलं नसेल तर करा, तो सतत पुढे पुढे जम्प करत असतो. पालीचं पण आपण एक ऑब्झर्व करतो, ज्यावेळेस पालीचं आपण एक ऑब्झर्व करतो की तिच्यावर हल्ला झाला की ती शेपूट वेगळं करते. तर हा आता आपण आपल्या कुवतीनुसार आपल्यावरच सगळं घेतो की आपण जेव्हा खूप संकटात असतो किंवा तर त्या संकटाचं कारण किंवा आपल्यातले वाईट गुण काढून टाकण्याची, ज्याच्यामुळे संकट आलंय, ती संधी असते असं म्हणून बघूया. हे पालीकडून शिकूया. दरवेळी शेपूट ते गाळून हे जुनं गेलं, आता नवीन येईल तर त्याच्या बरोबर राहू, तर ते कोपअप करणं. जुनं गेलं की नवीन येतं. चेंज इज ऑलवेज गुड. ओनली चेंज इज कॉन्स्टंट. चेंज इज कॉन्स्टंट. आणि ॲनिमल्स इव्हॉल्व्ह होत आहेत, आणि ह्याच्यावरनं आणि एक किस्सा सांगते. ॲनिमल्स कसे इव्हॉल्व्ह होत आहेत. टस्कसाठी भरपूर पोचिंग चालतं, बरीच वर्ष चालू आहे. त्याच्यामुळे आता असा परिणाम झालाय की आता जे नवीन जनरेशन येत आहेत ते टस्कलेस येत आहेत. मी इमॅजिनच करू शकत नाही की हत्ती टस्क नसलेला मेल एलिफंट आहे. म्हणजे ज्याला जेनेटिक मेमरी पण आहे ना हत्तीला, तर माणसाबद्दल फार वाईट सांगण्यात येत आहे ना. आता सांगण्यात येत आहे म्हणजे तेच अनुभव, माणसाबद्दल आलेलेच अनुभव पुढे पुढे त्यांच्या पास ऑन होत आहेत ना त्यांच्या जनरेशनला. त्यामुळे एकतर अतिशय पातळ सुळे किंवा सुळेच नसलेला नर हत्ती, अशा गोष्टी नाही होता कामा, आणि त्या होत आहेत. जर तू सायंटिफिकली विचार केलास तर आपण ॲज अ ह्युमन्स बाय नाव पीपल शुड अंडरस्टँड द सायन्स सेज की वाईल्ड लाईफ आणि ॲनिमल्स जर असतील तरच ह्युमन्स आर गोइंग टू सर्वाइव्ह इन फ्युचर, राईट. तर ते सर्वाइव्ह होण्यासाठी ॲनिमल्स सर्वाइव्ह म्हणजे ह्युमन सर्वायवलसाठी ॲनिमल्सनी सर्वाइव्ह होणं गरजेचं आहे. ट्रीज अँड प्लांट्सचं सर्वायवल गरज आहे, कारण माणसाला ऑक्सिजन ते देतात. आपण काय देतोय? ऍक्च्युली आपण काय देतोय? प्रत्येक माणसाने विचारायला हवं की आज दिवसभरात मी इकोसिस्टमला काय, पर्यावरणाला, निसर्गाला मी काय दिलं? काही नाही दिलंय. धुराशिवाय किंवा थुंकण्याशिवाय, साली टाकण्याशिवाय. प्रत्येक प्राणी काम करत असतो. इनफॅक्ट लोक म्हणतात कुत्रे मांजरी सिटीमध्ये काय करतात, युजलेस आहेत. स्ट्रे डॉग्स युजलेस आहेत. हे आता बरंच चालू आहे, बरोबर. पण कोविडमध्ये जेव्हा मी आणि आनंद, आम्हाला कमिशनरचा पास होता म्हणून आम्ही काम करत होतो. मला आमच्या एरियातले 80 कुत्रे महानगरपालिकेने सांगितलं होतं की तुम्ही पालकत्व फीडिंग द्या त्यांना. एकही कुत्रा आम्ही गेल्यावर आमच्या अंगावर धावून आला नाही, ओव्हरजॉईड झाला आणि त्याने उगाच काहीतरी विचित्र वागलं असं केलं नाही. आम्ही गेलो की त्यांच्या त्या ठरलेल्या जागा होत्या, ज्या पहिल्या दिवशी आम्ही त्यांना इथे बस,
मग त्याच्यासमोर खाणं ठेवायचं, तू इथे बस, मग त्याच्यासमोर खाणं ठेवायचं. ते त्या त्या जागांवर दुसऱ्या दिवशीपासून बसायला लागले आणि त्यांना आम्ही खाणं द्यायला लागलो. नंतर त्यांचा नंबर जरी वाढला असला तरी एकही कुत्रा अंगावर आला नाही, विनाकारण चाटलं नाही. त्याच काळात आम्हाला हाही अनुभव आला की माणसाचा वावर रस्त्यावर नसल्यामुळे बरेच प्राणी वाढत होते, म्हणजे साप वाढत होते किंवा डुक्कर वाढत होते. तर तेव्हा कुत्र्या आणि मांजरांनी हे कंट्रोलमध्ये ठेवलेलं इकोसिस्टम, उंदीर खूप कंट्रोलमध्ये ठेवले. आपल्याला हा विचारच आला नाही की आपली वर्दळ नाही म्हणल्यावरती उंदरांची वर्दळ वाढली आणि ती खाऊन कितीतरी कुत्रे जगलेले आहेत. आणि हे कोणाचंही ध्यानीमनी नाही की फक्त ते बघा चावतीला रस्त्यावर जाऊन पिसायलेत, आता त्यांना खायला काय नाही, हेच आपलं चाललंय आपल्या क्रोधीनुसार. मुलांना काय शिकवतो? कुत्रा चावेल, वाघ खाईल, लांडगा गद्दारी करेल, कोल्हा धोका देईल, लांडगा गद्दारी करेल. पण प्रत्येक देवाला वाहन आहे की नाही? आहे ना, पण त्यांनी का घेतलंय ते? त्यांनी खोके दिले असतील, मला वाहन करून घ्या. प्रत्येक वाहनाकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे की नाही? अर्थात. म्हणजे काय, साध्या कोल्हापुरी वाहनाकडनं पण शिकण्यासारखं आहे. प्राडावाले झापतात आणि मग आपल्याला जाग येते, भावा आपलंच आहे की नाही ते पहिल्यापासून. म्हणजे काय, नादच करायचं नाही. तर या पद्धतीने आपण या जगण्याकडे जर बघत गेलो सकारात्मक लेवलला, की प्राणी हा मुळात या अस्तित्वाचा, या सगळ्या इकोसिस्टमचा महत्वाचा भाग आहे. आपण पोषक आहोत, आपण सपोर्ट म्हणतात ना, साईड ऍक्टर आहोत आणि दे आर द मेन. कारण हे लक्षातच येत नाही आपलं जग. मला ह्याच्यात पण, मी जेव्हापासून काम करतो मला ह्याच्यात पण आक्षेप आहे, आपण शोषक आहोत. पोषक पण नाही आहोत ना, शोषक आहोत. अरे पण हे तर वेगळंच आहे. म्हणजे आपण विलन आहोत. म्हणजे मी तरी साईड ऍक्टर म्हणून माणसाला बघा, माणूस आहे ना हा झाकतो, गिरा तुम्ही टांग उपर, ते करत होतो मी. पण तुम्ही अंजन घालणारे, कारण तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर असता. आम्ही खरंच शोषक आहोत. कारण की ओरबाडून घेणं. बरोबर. माझे मित्र जंगलातनं बाहेर येऊन का खातात? कारण त्यांचं जंगल माणसाने खाल्लेलं आहे. ते पोट भरायला तोड मोठ्या प्रमाणात चालू आहे. माझे मित्र पोट भरायला येतात कारण माझ्या मित्रांनी खिसे भरण्यासाठी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं. म्हणजे आता तुम्ही प्राण्यांच्या खूप जवळ जाता आणि तुम्हाला ना काही न बोलता एक हृदय संवाद किंवा डोळ्यातनं प्राणी कळतात, प्राण्यांना तुम्ही कळता. तर मग हे इतकं अवघड किंवा हे इतकं देदीप्यमान आहे की माणूस तर सहजी कळत असेल ना. कित्येक माणसांना तुम्ही असं हा ठीक आहे हा म्हणून सोडूनही देत असाल. असं होतं कधी की कळलं रे, मी सोडूनच देतो. त्याचं आता एक साधं सांगतो. ज्यावेळी श्रावणचं आणि तिकडच्या दुसऱ्या वाघिणीचं, श्रावण वाघाचं नाव आहे, तर श्रावणचं आणि दुसऱ्या वाघिणीचं भांडण झालं आणि त्यांनी तिची शेपटी, भांडण झालं म्हणजे भांडणही नाही झालं काही, तिला कळायच्या आधी त्यांनी शेपटी तोडली होती. जेव्हा मी काम करायला गेलो तर अरे डेंजर आहे, लांब राहायचं त्याच्यापासून, अशी शेपटी तोडली तसं शेपटी. आणि श्रावण जे ग्राउलिंग करतोय ते एक्सेप्टन्सीचं करतोय. अच्छा, म्हणजे मी तुला एक्सेप्ट केलाय आणि तो सांगतो डेंजर आहे. म्हणजे मी प्राण्याबरोबर काम करताना जर नोकरी केली तर मला संवाद करता येणार नाही, आणि संवाद केला तर माझी नोकरी मला आनंद देऊन जाणारी आहे. ओके, म्हणजे तुम्ही संवाद करणं हे निवडलेलं आहे. मित्रांचाच संवाद होतो, बाकी काही नाही. मग तुम्ही शुद्ध मराठी भाषेत करा किंवा प्राकृत भाषेत करा, कुठल्याही भाषेत करा किंवा नुसता विभ्रमातून करा. एक किस्सा सांगते. म्हणजे टू ऍड ऑन दिस इज की आमच्याबरोबर जितके व्हॉलंटियर्स आहेत, म्हणजे जे आमचे कोर कमिटी व्हॉलंटियर्स आहेत, त्यांना सगळ्यांना हे सगळं करता येतं आणि जमतं. म्हणजे इट्स नॉट जस्ट हिम की आम्हाला ह्यालाच कळायला लागलंय, पण त्या टीम मेंबर्सनाही कळतंय. किस्सा म्हणजे, आणि कोर कमिटी म्हणते म्हणजे फील्डवर जाणारी कोर कमिटी वेगळी, हा ट्रस्टीज वेगळे, पण फील्डवरची.
एक किस्सा मला सांगायचा होता. जेव्हा जंगल बुक मुंबईत लॉन्च झालेलं तेव्हा प्रीमियरच्या वेळा जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये हत्ती आणलेला, खरा हत्ती आणलेला होता ते लॉन्चच्या वेळी. आणि माझं ऑफिस बाजूलाच असल्यामुळे माझे सगळे ऑफिसचे कलिग्स मला घेऊन गेले, हत्ती आला हत्ती आला. आणि आनंद जंगलात होता तेव्हा. तर सगळे म्हणले अरे आपण एक आहे ना गंमत करूया, आपण आहे ना आनंदला व्हिडिओ कॉल लावूया आणि त्याला विचारूया हा हत्ती काय म्हणतोय म्हणून. म्हणलं ठीक आहे लावूया व्हिडिओ कॉल. तो एक हत्ती होता म्हणजे तिथे उभा होता. आणि मी आणि माझी टीम मेंबर्स आम्ही गेलो आणि मी व्हिडिओ कॉल लावला आणि हत्ती होता समोर. तर मी बोलले अरे तो हत्ती काय बोलतोय हे माझ्या कलिग्सना ऐकायचं आहे की तू डिकोड कर, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या क्षणाला ना हत्तीने काहीतरी हातवारे त्याच्या सोंडवारे केले. आणि तेव्हा आनंद बोलला अरे तुझ्या लेफ्ट हँड साईडनी कोणीतरी येत आहे आणि ती व्यक्ती पुरुष आहे, स्त्री नाहीये, मागणं येत आहे. तर ती हत्तीन तुला अलर्ट करतेय. कारण मी व्हिडिओ मध्ये बघतेय ना, तर मला ते पटकन लक्षात येत नव्हतं की हत्ती मला काहीतरी डिरेक्शन देतोय. तर म्हणून मी व्हिडिओ कॉलवरती असं मागे बघितलं तर माझाच एक कलिग मागे होता, तो एकदम अचानक पुढे आला आणि हे मला माहित नव्हतं. माझं डिकोडिंग हेच होतं त्याच्यामध्ये की ती एक फिमेल एलिफंट होती आणि ते फार सजग असतात. उगाच कुठलाही हत्ती आला, मेल एलिफंट आला म्हणून त्याला बाजूला उभं राहायला देणं वगैरे प्रकार मला तरी अजूनपर्यंत अनुभवाला आलेला नाहीये. तर ही एक फिमेल आहे, तिचं मागे लक्ष नाहीये आणि एक मेल पुढे येतोय आणि ते तिला माहित नाहीये हे ती तिला सांगत होती की मागे लक्ष दे, कोणीतरी तुझ्या बाजूने पुढे येत आहे. सगळे एकदम हे झाले, एवढ्या लांबून हे डिकोडिंग करतोय माणूस. केरळला होतो आणि त्याला तर माहित पण नव्हतं माझ्यावर कोण कोण आलाय म्हणून. आणि तिच्या राईट साईडला सगळ्या फिमेल्स होत्या. ओके. तिने राईट साईडला नाही, तिने लेफ्ट साईडला सोंड हे केली होती असं. आणि व्हिडिओ कॉल वरती मी ह्याला हत्तीच दाखवत होते, मी माझा चेहरा दाखवतच नव्हते. बरोबर. सो ही वॉज जस्ट वॉचिंग हत्ती आणि टेलिंग मी की माझ्या मागे काय आहे. कमाल आहे. म्हणजे हे आनंद शिंदे आणि आज श्रिया पाटील म्हणजे आज 100 भले 2 म्हणतात तर खऱ्या अर्थाने हे झाले. कारण तुमच्या दोघांमधलं अंडरस्टँडिंग जर नसेल तर तुम्ही तिथं जाऊन पण इकडचा विचारात असाल की डिस्टर्ब, आणि तुम्ही ती इथे जाऊन पण आता सोडलंय. पण अंकुश हा हत्तीच्या अनुषंगाने नाही शब्द वापरला, जनरली मराठीत अंकुश ठेवायला हवा, एवढा लांब गेलाय 5 महिने 4 महिने. मग काय आहे बरं, काळजीतून पण असतं की खाण्यापिण्याचं काय आहे, आजारपणाचं काय आहे, किंवा बाकी अगदी संशयातूनच नाही म्हणत आहे. पण एकदा म्हणजे त्यावेळी ताजा होतो ना एकदम या फील्ड मध्ये आलेला. तर मी आमच्या घरी पाहुणे आलेले आणि मी एक्साइटमेंट मध्ये सांगत होतो की तिकडे ना ती मिन्ना अशी वागते, तिकडे ना ती अम्मू असं करते, ती सुंदरी ना खूप लाडात येते, तिला ना किती सांगितलं तरी ती ऐकतच नाही, ती जयश्री आहे ना ती एकदा जाऊन पाण्यात बसली की ती बाहेर यायलाच बघत नाही. तर ते काकू आल्या उठल्या असे हिला घेतलं हात किचन मध्ये नेलं, कसं चालतं तुला एवढ्या बायका पाण्यात पिण्यात म्हणतो. मग मला त्यांना सांगायला लागलं की ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी असल्या तरी त्या हत्तीणी आहेत. हत्तीणी आणि मैत्रिणी. पण तरी सुद्धा एक इथे असल्यानंतर म्हणजे बऱ्याचदा तू जातेस त्या परिसरात त्याच्यासोबत जेव्हा वेळ असेल तेव्हा, जेव्हा जाता येत नाही इथं पण खूप काम असतं कारण अख्खं घर असतं आणि बाकीच्या गोष्टी असतात ते. तर डे टू डे कामं करताना असं बऱ्याचदा असं वाटतं एक म्हणजे एक आजच्या जनरेशनचा प्रश्न आहे, असं मिस यू वालं फिलिंग येतं. अरे खूप म्हणजे इनफॅक्ट आता नाही, आता फार झालं मॅच्युरिटी वगैरे की आता मी आता मला वाटतंय की तू जवळ असावा. नाही असं खूप होतं. म्हणजे असं आमचे होतात की मेसेज लव्ह यू टू मिस यू टू उम्मा उम्मा एवढं. नाही पण मी तुला सांगते ना
ते जे मिस यू जे असतं ना, तेव्हा तासन तास आमचं म्हणजे तो फील्डवरती जेव्हा नसतो तेव्हा फोन, मी पण जर घरी असेन आणि तो रात्री जर पेट्रोलिंगला गेला नाहीये जंगलात तर तो आहे आणि त्यांनी फोन केला तर आम्ही बोलतोय. बोलता बोलता असं ना काही काळासाठी काहीच नाही, म्हणजे तो काळ silence. कधी कधी 5-5 मिनिटाचा पण असतो. हा, आम्ही दोघंही silent. फोनवरती एकमेकांशी बोलतच नाही, पण त्या गप्प बसण्यातला जो मैत्रीचा आमचा संवाद आहे ना, हा, त्याच्यात खूप काही बोलणं खूप काही. होतं. आणि हे आणि म्हणजे माझ्याही तिकडे हेडफोन लावलेले असले तरी मलाही काही बोलायचं नसतं, हिलाही काही येतो बोलायचं का? नसतं, पण तो जो संवाद असतो ना तो फार गहन वगैरे या कॅटेगरीतला आमच्या दोघांपुरता तरी आणि आहे. तो अनुभवला आम्ही दोघांनी. म्हणजे आणि sometimes जो it's- जिथे विषय संपलेला असतो ना त्याच्यापेक्षा कुठेतरी आणखीन वरच्या लेवलला तो विषय किंवा एखादी गोष्ट आडली आहे त्याचं सोल्युशन त्या गप्प बसण्यामध्ये आम्हाला मिळालेलं असतं. हा, म्हणजे ज्ञानेश्वरांनी हा शब्द वापरला असं मला वाटतं. ती अनुभूती तुम्ही आता सांगितलीत. जनरली आपण संवाद साधतो तेव्हा आपल्याला कळतं काय, आणि जेव्हा आपण शांततेत राहतो जातो आणि दोघंही त्या शांततेत असतात तेव्हा आपण एकमेकांना आकळतो. आकळणे हा एक मराठी भाषेतला शब्द आहे. म्हणजे माझ्या डिक्शनरीत भर पडला. ऍक्च्युली ते आकळणं म्हणजे काय माहितीये ना, म्हणजे आकलनासहित कळणं म्हणजे पूर्णपणे कळणं, वरवरची इन्फॉर्मेटिव्ह नाही तर सोल लेवलला जाऊन, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहित नाही, की आकळणे म्हणजे आम्हाला तो पोचल्या कळला, भावना. आय नो च्या पलीकडचं काहीतरी, आय नो हिमच्या पलीकडे. तर ते आकळणं ह्या फोन कॉलमध्ये मला दिसलं. आणि ते कसं आहे, त्या लांब असणं जवळ असणं हा कॉल कुठेही होऊ शकतो. म्हणजे हे जरी बाहेर नसते, एक इथंच कुठेतरी कामात असते, पण तुला तरी तो सांगू, मुद्दा पण आम्ही ना एकत्र आल्यात तेवढेच भांडतो. हा म्हणजे अर्थात कोणाची नवरा तो बायको मैत्रीला वेगळ्या नाही, तो मैत्रीला वेगळ्या लेवलचा अर्थात ना. संवाद आहे. हो 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 हो. हो हो. तुमच्या भांडण्याचे विषय काय असतात, म्हणजे काय असे काय लागतं तुम्हाला भांडण्याला खुराक? माझ्यावरनं ही कधी भांडत नाही, हिच्यावरनं मी कधी भांडत कधीच नाही. तर आता मला महत्वाचं विचारायचं की 3 वर्ष तुझे जे मित्र आहेत जंगलातले, त्यांच्या सोबतीने त्यांच्या एकंदरीत लाईफस्टाईल बद्दल एक काम किंवा एक प्रोजेक्ट तयार करतोय, जे खूप साऱ्या मित्रांना, खूप साऱ्या हत्तींना कामाचं ठरणार, उपयोगाचं ठरणार आहे, जगाला त्याचा फायदा होणार आहे. तो एक पेपर, रिसर्च पेपर आहे. त्याबद्दल तो मला वाटतं सबमिट केलाय, पब्लिश झालाय, अवॉर्ड मिळालाय. काय काय घडतंय त्या बाबतीत? तो रिसर्च पेपर सबमिट केला आणि तो फार पॉझिटिव्हली एक्सेप्ट झाला. आणि त्याचं जे प्रेझेंटेशन होतं ते ग्राफ्स मध्ये न करता जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी वाईज, की आधी काय केलं, नंतर त्याचा परिणाम आल्यावर काय केलं, वन खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर कसं काम झालं, फील्डवरती नक्की काय केलं आणि त्याचा उपयोग सगळ्यात शेवटी कशा पद्धतीने झाला. तर असा तो रिसर्च पेपर तिथे मांडला गेला आणि जे काही केलं ते लोकांनी प्रत्यक्ष त्याच्यात बघितलं. तर तो रिसर्च पेपर म्हणजे इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीज फॉर मिटिगेटिंग ह्युमन एलिफंट कॉन्फ्लिक्ट, अ केस स्टडी ऑन नॉन व्हायलंट अप्रोच टू को एक्झिस्टन्स बाय ट्रंकॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशन. ओके, यात समग्र अभ्यास आलेला आहे, त्या नावातच म्हणजे इतकं फार सायंटिफिकली तो अभ्यास केला. थोडक्यात डंग सेन्सेस पासून सुरुवात करण्यात आली. हत्तीचा मार्ग ठरलेला असतो, एकदा त्याचं शेण मिळालं की साधारण त्याच्या मार्गाचा अंदाज येतो. मग ठराविक अंतरावर कुठे कुठे शेण पडलंय, ते किती पडलंय, त्यात गोळे किती मोठे किती छोटे आहेत. म्हणजे मोठा हत्ती असेल तर मोठा शेणाचा गोळा, पण पिल्लू बरोबर असेल तर छोटा शेणाचा गोळा, म्हणजे कळप आहे. अशा पद्धतीने तो सगळा सायंटिफिकली अभ्यास करून त्या शेणामध्ये काय बिया मिळत आहेत याचा अभ्यास केला आणि तशा पद्धतीने एलिफंट कॉरिडोर रिस्टोर करायला सुरुवात केली. साधारणपणे 1,12,000च्या आसपास लागवड झाली. त्याच्यामध्ये बांबू, 5 वर्षाची झाडं, गवत, ह्या सगळ्याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होता. कल्लाप्पा पाटील आपल्या कर्नाटकातले शेतकरी आहेत, त्यांनी एक म्हणजे त्यांच्या मदतीने जे काही गवत डेव्हलप केलं गेलं. तर हत्ती कशाला येतो, उसाला येतो.
हत्ती कशाला येतो? मक्याला येतो. हत्ती कशाला येतो? भाताला येतो. ऊस मका भातचं संकरण केलं पण ते काही फार यशस्वी झालं नाही. मग ऊस बाजरा आणि मका ह्याचं संकरण केलं. 22 फुटाचं हत्ती गवत मिळालं. ओके. तर याच्यामध्ये हत्तीला गवत खायला मिळालं. बरं, ऊसचं कंटेंट असल्यामुळे त्या गवतात गोडवा होता. ऊसासारखं ते गवत जाड होतं, त्याचं पोट भरायला लागलं. जे प्राणी गवत नाही म्हणून जंगल सोडून गेले होते ते परत आले, त्यामुळे वाघाला हरणासारखी शिकार परत मिळाली. सांबार डिअर परत आलं. गवे ते सुद्धा जर शेतात जायच्याऐवजी जंगलात हे खाद्य मिळतं तर त्या दृष्टीने गवे तिथे यायला लागले. आणि त्या सगळ्या प्राण्यांची पावलं आणि खाल्ल्याचे पुरावे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले. तर त्यांना त्यांचं सुदृढ घर करून देण्याचं जे आमचं प्रयत्न होते ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले. आमची लागवड हत्ती खातोय याचे आम्हाला व्हिडिओज पण मिळाले त्याच्यामध्ये. हे सगळं आम्ही रिसर्चमध्ये रिसर्चमध्ये मांडलं. आणि तो केरळमध्ये ते काँग्रेस ती होती, इंटरनॅशनल काँग्रेस ऑन केरला स्टडीज, जी वेस्टर्न घाटावरती आधारित संपूर्ण निसर्ग रचनेवरती वगैरे होती. म्हणजे तिकडच्या लोकांनी थांबवून थांबवून तो विषय आमच्याबरोबर चर्चा केला की नाही हे इतके वर्ष आम्हाला का कळलं नाही. म्हटलं बॉस, दृष्टिकोन को बदलो. आणि इतकी वर्ष पारंपरिक चाललंय आणि आता तुम्ही नोकरीला जाताय आणि म्हणून मी तुमच्या अंगावर फटाके टाकले तर तुम्ही काय माझी आरती कराल? नाही ना, कारण तुम्ही तुमच्या पोटाकरता चालला आहात आणि त्याच्यात मी अडचण आणतोय. हत्ती गवे त्यांच्या पोटाकरता चाललेत का? तर त्यांच्या आज मला जर केरळमध्ये नाही मला हवा तशी सॅलरी मिळाली तर मी मुंबईत येतो. मुंबईतही नाही मिळालं तर मी दिल्लीला जातो. दिल्लीतही नाही मिळालं तर मी दुसऱ्या देशात जातो. का? तर मी पोटासाठी. बरोबर, पॅकेज शोधत. ते त्यांच्या पोटासाठी येत आहेत. त्यांच्या घरात त्यांना मिळत नाही कारण कोणीतरी ते उद्ध्वस्त केलंय. मग ते जिथे आहेत तिथे येतात आणि ते तुमचं घर आहे. ते तुमचं नंतर झालंय, ते आधी त्यांचंच आहे, ते तुम्ही घेतले. अच्छा, हा सगळा तिढा आणि ह्या सगळ्या हे त्यांना तिथे मी समजावून देण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले. बऱ्यापैकी हा शब्द नाहीच आहे, मी यशस्वी झालो. नाही, आणि मित्रांनो, हे फक्त आनंद शिंदे यांचं एकट्याचं यश नाहीये. अर्थातच आज मैत्री आपण म्हणतोय, श्रिया पाटील यांचं सुद्धा यश आहे. ट्रंकॉलमध्ये जे लोक काम करतात त्यांच्यासोबत जोडले गेले त्यांचं यश आहे. आणि श्रिया को ऑथर आहे त्याच्यामध्ये. अर्थात रिसर्च पेपरमध्ये, कारण तेवढंच काम त्यांचं पण आहे. आणि या सगळ्यांच्या सोबतीने कुठेतरी कनेक्ट होऊन आपण किमान सहृदयतेने त्यांच्या कामाकडे बघत असू तर हे यश आपलंही मानून घ्यायला हरकत नाही. म्हणजे आधी त्यांचा वेडेपणा आहे, काय तुझ्या नवऱ्याला कुठं पाठवतेस, है ना, असं जर ऐकून घेतलं असेल, हा म्हणजे आधी थोडा वेडेपणा आहे, कुठं नवरा जातो तुझा, काय सगळं असं झालेलं. तू त्याच्या वेडेपणाला जोड देतेस, म्हणजे साथ देतेस तुझ्यामुळे. पण हे सगळं करून पण आता जे काही त्यातनं फ्रुटफुल जे गीत आहे, बरं फ्रुटफुल म्हणजे काय? अरे आनंद शिंदेने येऊरमध्ये बघ 3 एकर जागा घेतली, हे काय करायचंच नाही ना. मुळात जे काम आहे ते असं होणार आहे. हे सगळं घेऊन नाही जाऊ शकत ते. पण मी जे केलंय हे पुढच्या पिढीला अर्थातच आहे की माणसांसाठी पण काम ते आहे, कारण इकोसिस्टीम वाचणार आहे. आणि ॲट द सेम टाइम जी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर ज्यांचे सुळे आता गेले, जे वैभव आहे ते सुळे आता गेले, ते सुळ्यानंतर काय काय कमी होत जाईल ते वाचवण्यासाठी त्यांच्या पण कितीतरी पिढ्या आज तुमचं काय म्हणतात ना, त्या स्मृतीमध्ये, एलिफंट मेमरीमध्ये ठेवणार आहेत की आमच्यासाठी कुणी काम केलं तर आनंद शिंदेने काम केलं. त्यांच्या तरी लाखो जनरेशन. माझ्याबरोबर एक पार्थ गवळी म्हणून आहे, गोड मुलगा आहे, 21-22 वर्षाचा मुलगा आहे तो. ज्यावेळी हा रिसर्च पेपर आम्ही लिहित होतो, आमचं डिस्कशन चालू होतं, त्यावेळी तो इथेच होता. सुरुवातीला तो बसलेला होता, नंतर त्यांनी पाय असे पसरले, नंतर तो आडवा झाला, नंतर त्याचा शेषशाही भगवानासारखी त्यांनी ती पोज घेतली. आणि ज्यावेळी आमचं डिस्कशन संपलं, साधारण एक 5-6 तास झाले त्याला, त्याच्यानंतर तो म्हणाला, म्हणजे आपण जे शेण बघितलं आणि जी झाडं लावली ती एवढं होतं.
झाडं तर जंगलात लावली आणि काय केलं. पेपरावर काय करता तुम्ही? एवढी 25 पानं भरीस तर होत. म्हणजे काय? नाही नाही, हे काम खरंच असं आवाक्यात न येणार आणि न समजणार आहे. हे काय आहे? नुसते 25 आणि तो पानं त्याच नाहीये. गावातला आहे ज्या गावात हत्ती येतात. हो, पार्थ. तरी त्याला हे अप्रूप वाटणं म्हणजे नॉर्मल माणसाला तर खूप, आमच्यासारख्या माणसांना खरंच हे अप्रूप आहे की हे किती पिढ्या आणि किती पर्यावरणपूरक काम आहे, जे आपण फक्त 26 जानेवारी आणि पर्यावरण दिनाला आपण नॅशनल पार्कमध्ये मुलांना कपडे बिपडे करून पाठवतो, ते छान असतं आणि फोटो काढतो. पण हे त्याच्या पलीकडे जाऊन आज मुलं जर बघतील, छोटी छोटी मुलं जरी या पॉडकास्ट किंवा काहीही तुमचं कामाचं कुठचाही व्हिडिओ बघतील, तर त्यांना खरंच पालकांनी ते दाखवावं की एक एक संवेदना अशी पण असू शकते की आपलं काम सांभाळून सुद्धा एक बॅलन्स साधून काहीतरी गोष्ट करू शकतो जी पुढच्या पिढ्या वाचवणार आहे. आनंद शिंदेचा वैयक्तिक आनंद नाहीये हा. म्हणजे 27 ऑगस्टला गणपती बसणार आहेत, तर त्या निमित्ताने आपण दरवर्षी आम्ही लोकांना आवाहन करतो की जसं आपण गणपतीला जसं तुम्ही इथे प्रसाद आणता, दाखवता, जंगलातल्या गणपतीलाही आपण प्रसाद जो देऊया. चालता बोलता आहे तो हत्ती अर्थातच, ज्याच्यामुळे अनेक झाडं जंगलात लागतात, ज्याच्यामुळे ती झाडं वाढतात आणि त्याचं ऑक्सिजन जे आपण इनटेक करतो, पाऊस येतो, त्याच्यासाठी माळीण होत नाही. माळीण होत कारण नाही, ती झाडं डोंगर पकडून ठेवतात. बरोबर, भूस्खलन होत नाही. त्याच्यासाठी तिकडे प्रसाद हवा. अर्थात ते सुखी असतील तर ते जर एडिबल फॉरेस्ट झालं. आणि हे अनेक वर्ष मी आणि आनंद आमच्याकडे जे गणपती बसतो त्यांना आम्ही लोकांना सांगतो की पेढे वगैरे स्वीट्स शक्यतो आणूच नका, त्या जंगलातल्या हत्तीसाठी काहीतरी करा. अर्थात ते फार महत्वाचं नैवेद्य असेल तो, त्याला आणि तो पोचतो. त्यामुळे त्याला जे हवं ते दिलं गेलं पाहिजे. आणि हीच गणपतीची इच्छा असावी इतक्या वर्षांची की माझं जसं करतंय तसं ज्याच्यापासून माझं मस्तक बनलेलं आहे त्याचं पण एकदा तुम्ही लक्षात घ्यावं आणि उत्सवासारखं त्याचंही जीवन समृद्ध व्हावं. अगदी म्हणजे 1:30 वाजेपर्यंत डीजे नको, नाहीतर तो परत रिॲक्ट होईल. बिचारा हा रिॲक्टही होत नाही, कारण ह्याचं भक्तांना खुश करतो. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आज तुमच्याशी गप्पा मारून खरंच भारी वाटलं, नेहमीसारखं भारी वाटलं. आणि आज वेगळा अँगल जो तुमच्यातल्या निखळ मैत्रीचा आहे तो सुद्धा समोर आला. आणि त्या मैत्रीच्या धाग्यामुळेच तुम्ही हा सगळा तुमच्या सेवाभावी कामाचा दोरखंड विणू शकलाय. तो धागा एक मजबूत पाहिजे तर तो अख्खा जो दोरखंडाला पीळ बसतो तो बरोबर घट्ट बसतो आणि तो तुटत नाही. सो हे तुमचं एकमेकांवरचं प्रेम, एकमेकांवरचं आदर, रिस्पेक्ट आणि विश्वास आणि मैत्री बेसिकली अशीच अबाधित राहो आणि ती या निसर्गासारखीच डेव्हलप हो. म्हणजे जसं काय म्हणतात नैसर्गिकरित्या डेव्हलप हो जशी आहे आत्तापर्यंत. आणखी तुम्हाला मला फक्त तुमच्या दोघांपैकी कोणीही आता छान इमोशनल वगैरे झालेलं दिसत आहे. सो ते असतं ना की काय यार हा बोललं त्या काळात गेलं तर फील असतं, त्या फीलवर आपण जगत असतो. प्रत्येक वेळी काय ते भरभरून आलंच पाहिजे असं नाही ना. त्यामुळे मला असं वाटतं हा क्षण अधिक दृढ करण्यासाठी तुमच्या दोघांपैकी कोणीतरी एकमेकाला एक गाण्याच्या 2 ओळी डेडिकेट कराव्या मैत्रीच्या. अर्थात तुमच्यात तो उत्साह असणारच आहे. आमचं दोघांचं एक फार आवडतं गाणं आहे, आज चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहा गम भी न हो आंसू भी. मित्राचंच मैत्रीचंच गाणं आहे हे. आपण एका मित्राबद्दलच गाऊन दाखवलं तर अरे नाही जमणार. नाही चला तुमच्यासाठी मी 2 ओळी असाच गुणगुणतो. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले. तुमच्यासाठी हे आलं फार अचानक. आणि हे तुमचं मोकळ्या आभाळाखालचं दोघांचं एकत्र येणं आणि निसर्ग जगणं, अनुभवणं हे तसंच राहो. आमच्या
खूप खूप शुभेच्छा आमच्या लोकांकडनं, आमच्या परिवाराकडनं, तुमच्या परिवाराला, तुमच्या सगळ्या कार्याला शुभेच्छा. मैत्री स्पेशल एपिसोड असल्यामुळे आम्ही एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला आवडेल कसं वाटतंय तर सांगा. आम्ही बनवलं आमच्या पद्धतीने. बघा तुम्हीच कसं वाटतंय मी दाखवून. So एक cute. नंबर. मस्त मस्त किती दिले? भारी आहे, भारी, एक नंबर. मस्त. कारण ते असं नाही, तुमच्यामुळे आज आम्ही मागे जाऊन जे काय 20 किंवा 26 वर्ष जे काय आम्ही बघितलंय ते रिवाइंड झालं, रिव्हिजिट खूप झालं. खूप झालं. ते आत्ता जेव्हा बघतोय ना तेव्हा अरे एवढे टफ डिसिजन्स घेतले. बेसिकली आता आज ते एक प्रश्न फील होत आहे हम्म. की अरे आपण असंही वागलो होतो हो त्यावेळी. हो असंही वागलो होतो. त्यावेळी काहीच वाटलं नव्हतं निर्णय घेताना. अर्थात तो वेडेपणा त्या असू शकला असतं ना, ठरू शकला असतं की एक कुतूहलाचा भाग म्हणून विचारतो आपण. माणसांबद्दल बोलतोय, प्राण्यांबद्दल बोलतोय की जे हालचाल करतात इकडनं तिकडनं. मोबाईल असतात ना, माणूस काय प्राणी काय. तर झाडं किंवा ती जिवंत असतात, हे उदाहरण स्पष्ट झालेलं. हो पण ती हालचाल नाही स्वतःहून करू शकत ना. तर ते बोलतात का, त्यांचं बोलणं कसं असतं, कारण हा फार वेगळा मुद्दा आहे. आमचा अनुभव झाडांच्या बाबतीतला इतका म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळी मी गेलो परत भेटी करता, ते काही महिन्यानंतर गेलो आणि त्यावेळी आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. विषय असा झाला होता की आम्ही एके ठिकाणी लागवड केली, भरपूर झाडं लावली, म्हणजे मला वाटतं हजारांच्या संख्येत ती झाडं त्या ठिकाणी आम्ही लावली. आणि त्याच्यानंतर आम्हाला तिथे जाता येणं शक्य नव्हतं काही कारणामुळे. आणि मी परत निघताना जमिनीला हात लावला आणि म्हणलं, आई आता जी अडचण आहे ती तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, आम्हाला येता नाही येणार आहे, ह्यांची काळजी तुला घ्यायची आहे. आणि 2-3 महिन्यानंतर ज्यावेळी आम्ही परत त्या ठिकाणी गेलो, एकही झाड मेलं नव्हतं. सगळी झाडं जिवंत होती, छान हिरवी होती. बरं, ते ऐकलं गेलं होतं तुमचं, तुम्ही जे आजूबाजूला पाण्याचा सोर्स नव्हता. ह्याचा अर्थ काय, बाकी जी मोठी झाडं होती त्यांनी आपलं आव्हान ऐकलं आणि त्यांच्या रूट्सनी त्यांना पाणी पुरवलं. हे किती आणि एके ठिकाणी आम्ही पाणी म्हणजे झाडं लावण्याकरता खड्डा खणत असताना एक खड्डा सारखा भरत होता. आम्हाला लक्षात आलं नाही की तो का भरतोय. म्हणजे आम्ही वैतागलो. म्हणजे आपलं अज्ञान आणि आपण किती मूर्ख असतो ना, त्याचं ते उदाहरण होतं की आम्ही बाहेर काय हा खड्डा पाण्याने भरतो, आम्हाला झाड लावायचं आहे, आम्ही आपलं सारखं पाणी उपसतोय आणि तो खड्डा पाण्याने भरतोय. नंतर लक्षात आलं, खड्डा खणला जात असताना त्याच्या बाजूला एक कातळ होता आणि दुसऱ्या झाडाचं मूळ कट झालेलं आणि त्या मुळातनं पाणी येऊन तो खड्डा भरत होता. म्हणजे ह्या निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट अभिव्यक्त होत असते, फक्त आपल्याला ती जाणून घेऊन त्याला समजवता आलं पाहिजे आणि त्याचं म्हणणं सुद्धा ऐकता आलं पाहिजे. त्यासाठी ते एक तद्रूपता, तादात्म्य असा एक शब्द आहे, ते स्पिरिच्युअल शब्द आहे तो, तादात्म्य पावला. आज आनंद आणि श्रिया हे अत्यंत जीवाभावाचे मित्र आपल्याला आपल्या पॉडकास्टसाठी लाभले. आणि त्यांचं जे काम आहे, काय होतं की निसर्गामध्ये माणूस जातो ना, तो बेसिकली नासधूस करायला जातो, त्याचा उपभोग घ्यायला जातो. त्यामुळे निसर्गाचं माणसाबद्दलचं जे मत आहे ते अत्यंत कलुषित झालेलं आहे की अरे माणसं आली, माणसं नको, आता हे येऊन त्रास देणार, हे आपली हानी करणार, आपला ऱ्हास करणार, आपल्याला बेसिकली आपल्या पोराबाळांना इजा पोचवतील वगैरे, असं त्यांनाही वाटतं. पण आनंद शिंदे, श्रिया पाटील यांच्यासारखी जी माणसं आहेत, त्यांच्या टीममधली जी माणसं आहेत, ती माणसं जेव्हा जंगलात जातात आणि काम करून त्या जंगलाचं वैभव, त्याची समृद्धता याच्यात जेव्हा भर घालतात, तेव्हा काही अंशी त्या जंगलाला एक असं वाटतं की अरे माणसं चांगली सुद्धा असतात, माणसं वाईट नसतात, माणसामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. हे ते जंगलसुद्धा आपल्याला कॅटेगराईज करतं की हा माणूस चांगला आहे, हा माणूस वाईट आहे.
वाईट म्हणजे त्याच्या दृष्टीने त्याची हानी करणारा माणूस हा अर्थातच वाईट असणार आहे. सो तुमच्यासारख्या माणसांमुळे हे टिकून आहे जंगलासाठी. जंगलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी बोलतोय की बाबा माणसं चांगली असतात म्हणून आज जंगल जे आहे ते माणसांना अलाव करतंय. उद्या जर जंगलाने ठरवलं की मामाला माणसं नको तर ते जगातला शेवटचा माणूस असेपर्यंत घेऊन टाकेल सगळं. या नोटवर आजचा हा मैत्रीचा भाग अगदी मनाविरुद्ध म्हणतो की संपन्न झाला. ॲक्च्युली गप्पा तुमच्यासोबत मारताना विषय काही कंगोरा काही असो, मैत्री असो किंवा जीवन जगणं असो किंवा पर्यावरणात जाणं असो किंवा ऑफबीट आयुष्य जगणं असो, म्हणजे की हे नाही करत हो कोणी नाही करत. हे वेगळ्या लेवलचं काम आहे. म्हणजे एक जंगल वसवलंय तुम्ही. जर तुम्ही जे काम म्हणता नाही का अख्खं इकोसिस्टम उभी केली एका माणसाने आणि तो माणूस आनंद शिंदे आणि त्याची सपोर्टर किंवा त्याची पार्टनर सगळ्याच बाबतीमध्ये श्रिया पाटील आहे. त्यामुळे तुमचं क्रेडिट तुमच्याकडे. आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही तुमच्याशी कनेक्ट होतो आणि तुम्ही तितक्याच छान पद्धतीने कनेक्ट होता आणि पुन्हा पुन्हा अशा गप्पा रंगवायला भेटू. तुमची मैत्री अबाधित राहो आणि आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.